पुण्यातल्या काँग्रेस भवन मधून युवक काँग्रेसचा जो राष्ट्रीय मशाल मोर्चा निघणार होता त्या मोर्चाला आता सुरुवात झाली आहे। दोन मुख्य मागण्या घेऊन हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे। एकतर नीट पेपर फुटी प्रकरण जे आहे त्याच्या विरोधात आणि दुसरं सीबीएसईच्या परीक्षांमध्ये जो घोळ झाला, या दोन्ही परीक्षांमध्ये झालेल्या घोळानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी युवक काँग्रेस गेल्या अनेक दिवसांपासून करत आहे। दिल्लीत मोठं आक्रोश आंदोलन युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज पुण्यात देखील युवक काँग्रेसकडून मशाल मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुण्यातल्या काँग्रेस भवन मधून मशाल मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या मशाल मोर्चामध्ये दाखल झालेले आहेत। खरं तर सीबीएसई आणि नीट पेपर फुटी प्रकरणाचा जो घोळ झाला त्या सगळ्या घोळाला केवळ आणि केवळ केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप खरं तर युवक काँग्रेसनं गेल्या काही दिवसांपासून केला होता आणि राज्यभर युवक काँग्रेसने आंदोलन या नीट पेपर फुटी प्रकरणाच्या विरोधात केलेली पाहायला मिळाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी युवक काँग्रेसनं हे आजची मशाल मोर्चा जे आहे ते पुणे शहरात आयोजन केलं होतं। युवक काँग्रेसचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते स्वतः या मोर्चाला आहेत। प्रदेशाध्यक्ष युवक काँग्रेसचे जे महाराष्ट्र राज्याचे आहेत ते स्वतः या मोर्चाला आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात पुण्यातल्या काँग्रेस भवन मधून या मशाल मोर्चाला आता सुरुवात झाली आहे। शेकडो कार्यकर्ते हातात मशाली घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करतायत आणि आता हा मोर्चा पुढे झाशीचा राणीचा जो चौक आहे पुण्यातल्या जंगली महाराज रस्त्यावर तिथपर्यंत हा मोर्चा जाणार आहे। कुठलाही गालबोट या मोर्चाला लागू नये, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पुणे पोलिसांकडून देखील चोख बंदोबस्त या सगळ्या मार्गावरती जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी पुरती काळजी या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली आहे। पण जो मोर्चा होता एक मुख्य मागणी जी आहे ती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची केली होती आणि त्याच्याच विरोधात हातात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते खरं आहे। अभिजित, एकूणच नीटचा पेपर फुटलेला होता आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये काही गोंधळाची स्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्या विरोधामध्ये काँग्रेसनं हा मोर्चा काढल्याचं दिसतंय। याविषयीचे अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।